तुम्हाला पण ऑइली टिक्का नको आहे का? मग हा टिक्का ट्राय करा, एअर फ्रायर चिकन टिक्का. एकदम खायला एकदम टेस्टी आणि मस्त लागतो. तुम्हाला सांगते, या टिक्क्याला एकदम कमी तेल लागते आणि खायला पण तितकाच स्मोकी फ्लेवर लागतो. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी 250 ग्रॅम बोनलेस चिकन एका छोट्या छोट्या क्यूबमध्ये कापून घ्या. मग त्यामध्ये अर्धा लिंबू पिळा, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. याने टिक्क्याला कलर खूप छान येतो. छोटा अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर आणि थोडीशी कस्तुरी मेथी हातावर चोळून घालायची. हातावर चोळून टाकली ना की त्याची चव खूप छान येते. आता त्यामध्ये पोह्याचे मोठे 2 चमचे आलं लसूणची पेस्ट आणि त्यातच मोठे 3 ते 4 चमचे ताजं फेटलेलं दही. दही इथं फ्रेशच असलं पाहिजे आणि जास्त आंबट नको. चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद आणि त्यामध्ये 1 चमचाभर तेल. आता हे सर्व मसाले चिकनमध्ये छान मिक्स करून घ्या आणि सर्वात शेवटी चिकन टिक्का मसाला. आता हे सर्व मसाले चिकनला छान कोट झाल्यानंतर मॅरिनेट करायला ठेवून द्या. इथे मी 2 तासासाठी मॅरिनेट करायला ठेवले होते. आता 2 तासानंतर आपण हे चिकन टिक्का एअर फ्रायरमध्ये ठेवूया. त्याआधी एअर फ्रायर 180 डिग्रीला प्रीहीट करा. नंतर बास्केटला तेलाने ब्रश करा. नंतर मॅरिनेट केलेले चिकनचे तुकडे त्यामध्ये ठेवून द्या आणि 180 डिग्री सेल्सिअसवर 12 ते 15 मिनटं ते एअर फ्रायरमध्ये शिजवा. हे चिकन मध्ये एकदा पलटून घ्या म्हणजे दोन्ही बाजूनी छान त्याला गोल्डन कलर येईल आणि क्रिस्प पण येईल. हे चिकन टिक्का शिजल्यानंतर त्यावर थोडंसं लिंबू पिळा. हवा असल्यास चाट मसाला किंवा वरून बटर लावलं तरी पण चालेल. बस मग तुमचा घरगुती एअर फ्रायर चिकन टिक्का तयार झाला. हा मस्तपैकी बाहेरून क्रिस्प लागतो आणि आतून ज्युसी होतो. तुम्हालाही चिकन टिक्क्याची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे आमच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला मिळत राहतील. चला भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.